नमस्कार। आता मालिनी ही नंदिनीला अजिबात जीवाच्या जवळ येऊ देत नाही। पार्थ म्हणतो, आई असं काय करतेस? नंदिनी जीवाच्या बायको आहेत, त्यामुळे तू असं त्यांना लांब नाही ठेवू शकत। तेव्हा मालिनी म्हणते, हे बघ पार्थ, मी जीवाची आई आहे, त्यामुळे जीवाची काळजी घेण्याचा अधिकार माझा सुद्धा आहे। मी आईचं कर्तव्य नक्कीच निभावेन। हिला बायकोचं कर्तव्य निभावता आलं नाही, मग आता काळजी करून काय फायदा आहे? जेव्हा करायची तेव्हा हिने काळजी केली नाही। जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तू त्याच्या जवळसुद्धा यायचं नाहीस। मी काळजी घ्यायला समर्थ आहे। आणि ती तिच्या तोंडावर दार लावते। आणि आता इथे थोड्या वेळाने जीवाला शुद्ध येते। जीवाला शुद्ध आल्याबरोबर नंदिनी आत येते। तेव्हा मालिनी म्हणते, तू कशाला आत आलीस? मी तुला बोलावलं आहे आत। तेव्हा जीवा म्हणतो, आई असं काय करतेस? अगं ती माझी बायको आहे, ती आत येणारच, तिला माझी काळजी नसणार का? ये नंदिनी ये। आता शुद्धीवर आल्याबरोबर जीवाने बायकोची बाजू घेतलेली असते आणि नंदिनी असं हाका मारलेल्या असल्यामुळे मालिनीला धक्काच बसतो की माझा जीवा बदलत चालला आहे की काय, असं तिला वाटत असतं। आता जीवा शुद्धीवर आल्याबरोबर पार्थ, काव्या, विक्रम, रम्या, वसू सर्वच जण बघायला येतात। आणि आता मिथुन काकासुद्धा आलेले असतात। जीवा हा एकटक मिथुन काकांकडे बघत असतो। आता रम्या विचारते, नक्की काय झालं होतं जीवा? तू खरंच पाय घसरून शेकोटीत पडला होतास? तेव्हा जीवाला हा धक्का बसतो की काय उत्तर द्यावं, आणि जीवाला तो झालेला सीन आठवतो। जीवा म्हणतो, हो, मी पाय घसरूनच शेकोटीत पडलो होतो। तेव्हा मालिनी म्हणते, रम्या तुला कळतं की नाही, आताच तो शुद्धीवर आला आहे आणि लगेच परत ते आगीचे प्रश्न नको, त्याला आता एकट्याला राहू दे, जा तुम्ही सगळ्यांनी बाहेर। आता सर्वच जण बाहेर जातात। नंदिनी तिथेच उभी असते। मालिनी म्हणते, कळत नाही तुला? काय सांगितलं? सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी, त्यामध्ये तू सुद्धा येते, तू सुद्धा बाहेर जा। तेव्हा जीवा म्हणतो, आई नंदिनीला इथेच थांबू दे। ते ऐकून आता अजून मालिनीला धक्का बसतो। तेव्हा मालिनी म्हणते, अरे ही तुझी जी अवस्था झाली आहे ना, त्याला ही नंदिनीच कारणीभूत आहे। मी हिला सांगितलं होतं की जीवाला आगीपासून लांब ठेव, पण हिने माझं ऐकलं नाही, तुझी नीट काळजी घेतली नाही, आणि आता ती काळजी घेते, मी घेईन तुझी काळजी। तेव्हा लगेच जीवा म्हणतो, आई त्यांनी मला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता तिने, पण माझं लक्ष नव्हतं आणि मी चुकून पाय घसरून पडलो, यात नंदिनीची काही चूक नाही आहे। प्लीज तू नंदिनीला काही बोलू नकोस, प्लीज आई, यात सगळी माझी चूक आहे, मी जबाबदार आहे याला। तेव्हा आता मालिनी काहीच न बोलता तिथून निघून जाते आणि नंदिनी जीवाच्या बाजूला बसते आणि जीवाला म्हणते, जीवा बरं वाटतंय ना तुम्हाला? जीवा, एक विचारू, तुम्ही खोटं का बोलताय? तुमचा पाय घसरून तुम्ही शेकोटीत पडला नाहीत, तुमच्या हातात मी जळतं लाकूड बघितलं होतं। तुम्ही का तो टॅटू मिटवण्याचा प्रयत्न केलात? का तो मिटवलात? तुम्हाला काव्या काही बोलली का? मग काय झालं अचानक तुम्ही तो टॅटू जाळून टाकलात? आता जीवाला काय बोलावं हे समजत नाही। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।